दिवस असा रस्ता होता? माझं लगीन झालं आता. बर होय की चिखलातच आहे आम्ही पाण्यातच पोहते ती लेकरं बाळ साप किरटी. बर कोणी आमची दखल बी घेतली नाही. काय आम्हाला जायला रस्त्यावरून खड्डे चिखल सापांचं भ्या पाणी गुडघे एवढं होतं. लय आपदा होती जाताना घसरून पडण्याची ही होती. खडे साहेबांना आमचा रस्त्यावर नेलं म्हणून आम्ही त्यांच्या पद्धत असतील. पण खरे साहेबामुळं हे काम झालं आणि इरस पैदा झाली. खरे साहेबांनी एक टिपर टाकलं आता म्हणते आम्ही 10 टिपर टाकतो. पण खरे साहेबांनी खरंच काम केलं. त्यांनी त्यांच्यावर कुणी टीका करू नये आणि खऱ्या साहेबाला खरं सगळे निवडून द्यावं. काय आणि त्यांनी बघावं एकदा 25 वर्षात मस्त मोठं नेता आलं गेलं पण शेतकऱ्याची कोणीच दखल घेतली नाही. गावात न्यायची गावातनं जायची राहण्यापर्यंत येत नव्हती. कारण त्यांना आम्ही मस्त मतदान टाकून भेटलं. आम्हाला कोण दाद घेतलं नाही आमची. आम्हाला कोण रस्ता करून दिलेला नाही. आम्ही 40 वर्ष झालं आम्ही असं पाण्यातच आहे. मी पहिलीपासून ते आता 12वी पर्यंत आली. चिखल वाटेला जायचा म्हणून रस्ताच नव्हता. अजिबात रस्ता नव्हता. खरे साहेबांनी एक दिवशी येऊन ह्या इथल्या गाड्या माणसांनी येऊन सांगून रस्ता नाही लेकरांना अडचण नाही जायला. लेकरं एका वेळी पावसाच्या दिवशी घरी राहिली पण गेली नाही. सर लोक मी म्हणायची जे पाऊस पडल्यावर तुम्हाला यायला. आमच्या लेकरा बाळा शाळाला जायला लय आपदा होते. आमच्या लेकरा रोज पडून येत होते. त्याच्यामुळं आम्ही खऱ्या साहेबाकडे गेलो. आमच्या आभारी मानून आमच्या माणसाला पाठवलो. जलमल्यापासून रस्ता नव्हता इकडे. पाण्यातनं शाळेला ती जात होतो. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या गोरगरिबांना किंवा जनसामान्यांना कष्टकऱ्या माणसांना सद्यस्थितीचा चालू आमदार आहे कोण माहीत नाही. आणि नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण मोहोळ तालुक्याचा जर विचार केला तर मोहोळ तालुक्यामध्ये काही दिवसांपासून उद्योजक राजू खरे यांचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेत आहे. ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचणारं उद्योजक राजू खरे यांचं नाव आहे. खरं तर आंबे गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन रस्ते कित्येक वर्ष 30-35 वर्ष असं रखडलेले रस्ते खरं तर राजू खरे यांच्या माध्यमातून झालेत. असाच एक किस्सा खऱ्या अर्थानं आंबे गावामध्ये आहे. 30-35 वर्ष झालं हा रस्ता वड्यातून होणार रस्ता खरं तर राजू खरे यांच्या झालेला आहे. त्यांच्या हस्ते झाले त्याच नागरिकांचे आपण जाणून घेणार आहे. काय नाव आहे? पायल दशवसगर. किती झालं असं रस्ता? लय दिवस झालं. आम्हाला जायला रस्त्यावरून खड्डे चिखल सापांचं भ्या पाणी गुडघे एवढं होतं. लय आपदा होती जाताना घसरून पडण्याची ही होती. खडे साहेबांना आमचा रस्त्यावर नेलं म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. कोण केला? खडे साहेबांनी. बरं. आजी किती दिवस असा रस्ता होता? माझं लगीन झालं असं आहे. बर होय की चिखलातच आहे आम्ही पाण्यातच पोहते ती लेकरं बाळ साप किरटी. बर कोणी आमची दखल बी घेतली नाही. काय रस्त्याला कोणी बघितलं बी नाही. आम्ही कोणाकडे गेलो बी नाही. बर तसल्या चिखलातच बसलो आम्ही. मग आता ह्या बिचारानं केलं पण वाटून घेतलं म्हणायचं. बर कोण केलं? चांगला झाला रस्ता? मग झाला की चांगला. चांगला लय दिवस रस्ता तुमच्या लग्नापासून असं होतं? असंच असल्या चिखलातच. बर 60 वर्ष झालं. 60 वर्ष झालं? 60 वर्ष झालं. हा बरोबर. कधी केला रस्ता? आता काल केलं तर. बरोबर. 3 दिवस झालं करून. ह्याच्या आधी कोणती गेलते मी सांगायला असं दुसऱ्यांकडे? ते गेलं तर आम्ही मस्त मतदान टाकून भेटलं. आम्हाला कोण दाद घेतलं नाही आमची. आम्हाला कोण रस्ता करून दिलेला नाही. आम्ही 30-40 वर्ष झालं आम्ही असं पाण्यातच आहे. बर आम्हाला काय सोयच नव्हती आम्हाला जाया यायची. राजू खरे साहेबांवर कोण गेलं लगेच झाला? नाही गेला आम्ही. खरे साहेबांनी लगेच करून दिला? लगेच करून दिला रस्ता. लगेच दिला आम्हाला लगेच करून दिला रस्ता. आमचं चांगलं झालं या. आमचा रस्ता चांगला झाला नाही. आम्ही त्यांचे आभारी आहे. रुक्मिणी राजाराम सगर. किती वर्ष असेल रस्ता आमचे 25 वर्ष झाले लगीन होऊन. आम्हाला ह्याचा गुडघे इतका पाण्यात आम्ही फिरत होतो. आमच्या लेकरा बाळा शाळाला जायला लय आपदा होते. आमच्या लेकरा रोज पडून येत होते. त्याच्यामुळं आम्ही खऱ्या साहेबाकडे गेलो. आमच्या आभारी मानून आमच्या माणसाला पाठवलो. आम्ही त्यांच्या आभारी करून आम्हाला रस्ता मागून घेतले. रस्ता करून दिले. त्यांच्या मागं आम्ही पाठीशी आहे. असं लय दिवस आमच्या लगीन होऊन 25 वर्ष आधी किती दिवस होते आम्हाला माहिती नव्हतं. 25 वर्ष झाले आम्ही आमच्या लेकरा बाळा रोज पडून येत होत्या. गुडघे इतका पाऊस आले तर आमच्या लेकरा बाळा शाळा सोडून घरी बसत होते. एवढा लेख बेकार होत. सुशेला. किती वर्ष झालं रस्ता असा होता? मग आता लय दिवस झालं. मग वर्ष झालं तुम्ही असा रस्ता? असं का ते आमचा विचार केला ना कोणी. विचार कोणी केला नाही. आता झाला? आता झाला.
साहेबान केला. माझं नाव सुगंधा विष्णू सगर. मी पहिलीपासून ते आता 12वी पर्यंत आली. चिखल वाटेला जायचा म्हणून रस्ताच नव्हता, अजिबात रस्ता नव्हता. खरे साहेबांनी एक दिवशी येऊन ह्या इथल्या गाड्या माणसांनी येऊन सांगून रस्ता नाही, लेकरांना अडचण नाही जायला. लेकरं एका वेळी पावसाच्या दिवशी घरी राहिली पण गेली नाही. सर लोक मी म्हणायची जे पाऊस पडल्यावर तुम्हाला यायला वाटा नाही त्या, तुम्ही घरी राहा, लांब आहे घर त्यांनी राहा म्हणून सांगायची. मग खरे साहेबांमुळे आम्हाला आज पाऊस पडला तरी मोकळी वाट आहे, जायला काहीही अडचण नाही. आम्ही खरे साहेबांसोबतच आहे. खरे साहेबांनी रस्ता केला. रस्त्याचं असं चालले मी माणसं गोळाबिळा करून आम्ही सगळेजण खरे साहेबाकडे गेलो. खरे साहेबांना सांगलं बाबा लई दिवसापासून ही अडचण आहे अशी आमच्या रस्त्याची. आज पत्र कोणी केलं नाही, मंत्री खासदार झालं, आमदार झालं, कोण आमच्या पत्र आले बी नाही ना, काय आमची दाद बी कोणी घेतली नाही. मग आता ही असं चर्चा गावात उठली, काय गावात लोकांचं रस्ते करून दिले खरे साहेबांनी. आम्ही आपल्या सगळ्या जुटीनं सगळ्यांनी मेळ करून आमचे ती 4 पोडरे बिडरी सगळी वाढीव वस्तीवरची सगळी गोळा होऊन खरे साहेबाकडे गेलो. मग तिथं विषय झाल्यावर खरे साहेबांनी काय ना आता लगेच चालू करा म्हणून सांगितलं. आपलं दिलीप मालक होतं, दिलीप मालकार मार्फत आपलं आम्ही सगळेजण जाऊन केलं होय म्हणून सांगितलं. मग ते रस्ता झाला सगळा. ही काम आमदारची ती करायची ती आमदार होय आता आमदारची करायची. पण आज खरीच काय आता कसं आहे माहिती का, आता ही मग सत्तेवर असणाऱ्यांनी बघितलं नाही. आता काय करायचं, त्याच्याकडे बी आम्ही जातच होतो, येत होतो सगळीकडे. आम्ही म्हणजे काय, आम्ही एकटं आमची इकडची सगळी प्रांत आमची जी काय वस्ती त्या सगळेजण जात होतो, अपदत होतो. काय करू बघू असंच म्हणायची नुसती, कोणी काय केलं नाही. आमदारकडे ती कधी प्रस्ताव ती काय दिलता? प्रस्ताव मस्त किती बाऱ्या प्रस्ताव, ग्रामपंचायत मीटिंग मध्ये ठराव हे सगळं आम्ही करत होतो वारंवार सगळं. पण ते काय कोणी कशाचंही असं कोणी काय बघितलं नाही. मग ही लेकरं बाळ अशी अपदत चालत होता. आज पतोर आपलं कसं तर आपलं ही कसं तर आपली ही सगळी मेळ करून काय 4 माझं नाव समाधान राजाराम सगर. आता किती वर्ष झालं असं बघतो तुम्ही रस्ता? जलमल्यापासून रस्ता नव्हता इकडं. पाण्यातनं शाळेला ती जात होतो. आता व्यवस्थित समजा ओके मध्ये झालेला आहे. खरे साहेबानं 1 नंबर बेत केलेला आहे. हा, आणि आम्ही समजेजण खरे साहेबा या पाठीशी आहे. आमदारला काय दिलं? आमदारला समध्यासांच्या आम्ही मागे लागलो, पण कोणी या रस्त्याची दखल घेतली नाही. खरे साहेबाला सांगूच तर खरे साहेबांना आम्हाला 1 नंबर मध्ये रस्ता करून दिलेला आहे. म्हणजे रस्ताच बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी रस्ताच नव्हता. नागरिकांना गावात जायला यायला, लहान मुलांना शाळेला जायला म्हणा, कुठल्याच घटकापर्यंत चालूच जी आमदार आहेत सद्यस्थितीतलं ते कुठल्याच घटकापर्यंत सामान्य घटकापर्यंत पोहोचले नाहीत. हे आमदार जनसामान्यापर्यंत आमच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले. रस्त्याची बिकट अवस्था. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या गोरगरिबांना किंवा जनसामान्यांना कष्टकऱ्या माणसांना सद्यस्थितीचा चालू आमदार आहे कोण माहीत नाही. आणि हा माणूस एका हेलपाट्यात एका चक्रेत म्हणजे लोकांची समस्या मांडली का? नाही टीका. अहो 4 टिपर टाकणार जी कोण काय म्हणतंय त्यांना तुम्हाला सांगतो ही रस्ता करायची कल्पना ह्या माणसामुळे सुचली. महत्वाचा मुद्दा राजू खऱ्यांमुळे रस्ता तुम्हाला सांगतो ह्यांना ही माहिती सुद्धा नव्हतं की बाबा जनसामान्याच्या अडचणी काय आहेत. जनसामान्याच्या अडचणी म्हणजे राजू खरेंनी जे काम केलंय ही बंद पाडून ह्यांनी त्या माध्यमातून त्यांना सामान्य जनतेला दाखवायसाठी बाबा आम्ही काय करतो हे दाखवायसाठी त्यांनी पुन्हा नव्यानं काम केलं आणि तेही काम पूर्णत्वास न्यायला आलं नाही त्यांना. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. राजकारण हे चुकीच्या दिशेने जात आहे. समाजकार्य करणारा माणूस हा जनसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे. सर्व लहान मुलं असतील, जाणती माणसं असतील, सगळ्यांना ह्या माणसाचं काम पटलेलं आहे. आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण सगळ्या रस्ता ते मी जन्मल्यापासून असा होता, पण आता झालाय रस्ता चांगला झाला. बेवा शेठ नाना लक्ष्मण गायकवाड हे समजून गेलतो खरे साहेबाकडे. काय म्हणलं साहेब? साहेबांनी दिलाय रस्ता दिलाय करून. बरं काय आमदारची ती कामं काय आहे? आमदारची दुसऱ्या कोणाही नाही, ती फक्त खरे साहेबांनी रस्ता करून दिलाय. त्यांच्या सुखर्चातून रस्ता ही चालू केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे सगळी. किती वर्ष झालं रस्ता? आता मी बघतोय असं आहे. माझं आता 40 वर्ष होऊन गेली. आतापर्यंत कोणी रस्ता केला नाही. खरे साहेबांनी सुरुवात केली आहे, त्यांची आम्ही पाठीशी आहे.
देणं हे काम कुठल्याच आमदाराला आतापर्यंत जमलं नव्हतं. हे काम कुठलंही पद नसताना किंवा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजभाऊ खरे साहेब करत आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. येथील जो रस्ता आहे गौंडी वस्ती ते गाव, हा रस्ता जवळपास म्हणजे इथं जेवढी लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या तोंडनं ऐकलं की त्यांच्या जन्माच्या आधीपासून हा रस्ता असाच बिकट परिस्थितीत होता. म्हणजे रस्त्याला जर पाऊस जर पडला तर त्यातनं जाणं हे फार मुश्किल आहे. गुडघ्याच्या वर इतक्या पाणी चढतंय त्या रस्त्याला, अशी अवस्था होती. पण राजभाऊ खरे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केल्या तात्काळ राजभाऊ खरे साहेबांनी हा रस्ता मंजूर केला आणि रस्त्याला भरीव मोठ्या प्रमाणात मुरुम भरून घ्या किंवा तुम्हाला जसा पाहिजे त्या पद्धतीने रस्ता करून घ्या हे आश्वासन दिलं. आणि आज रस्ता पूर्ण झालाय. तुम्ही बघू शकता इकडं जी पांदळ अवस्था इकडच्या बाजूला ती सेम टू सेम अशी अवस्था रस्त्यावर होती. ही अवस्था आज तुम्ही बघू शकताय खाली कशी मुरुम टाकल्यामुळे. किती वर्ष झालं रखडलेलं काम होतं. हो बरं. म्हणजे आम्ही सर्वप्रथम प्रयत्न पण केले होते. ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं, आमदार साहेबांपर्यंत गेलो होतो, पण हा रस्ता काय कोणी मंजूर केला नाही. कोणीच केला नाही आतापर्यंत. खरे साहेबांनी म्हणजे जी ग्रामीण भागात महत्वाचा जो अडचण आहे त्या अडचणीवर बरोबर घाऊळ घालण्याचं काम चालू आहे सध्या. मी जन्मल्यापासून तर मी बघतोय असाच रस्ता आहे. आज ह्याची देखभाल कोणीच घेतली नाही. आम्ही ग्रामपंचायत चालवली, ग्रामपंचायतमध्ये होतो, आम्हालाही जमलं नाही. पण ही खरे साहेबानं आमच्या वाडी वस्तीवरली सर्व माणसं गेली, त्यांनी मागणी गाठली, साहेब आम्हाला एवढा रस्ता करून द्यायचा आहे. साहेबांनी आम्हाला 2 मिनिटं सांगितलं तुम्हाला काय करायचं तेवढा रस्ता करून घ्या, किती टाकाय तेवढ्या खेपा टाका, रस्ता पाहिजे तसा करून घ्या. आज खरे साहेबासारखा कुठलाही नेता नाही, खरे साहेब नेता नाही, समाजसेवक आहे. त्या माणसासारखं कुणालाही काम जमणार नाही. 1 नंबर काम केलं, 1 नंबर रस्ता झालाय. आज त्या रस्त्यावर 12 पाणी चालतंय, कायम पाणी असतं. इकडल्या वाड्या वस्तीवरल्या मुलांना शाळेला जाता येत नाही. पाणी असल्यामुळं पावसाचं आभाळ आलं का शिक्षकांनी सांगायचं तुम्ही आज येऊ नका, तुम्ही घरी बसा. आज खरे साहेबांनी ही पूर्णपणे विषय मार्गी लावलाय. टीका केली जाते त्यांच्यावर, टीका केली, त्यांना कामच करायला जमत नाही ना. जी काम करते त्याच्यावर टीकाच करत असते ती. जी काम करते समाजसेवा करते. आज कुठलं पद नसताना आज एवढं मोठं काम करायचं. आज ही काम झाले 3-3.5 लाखाचं एका वस्तीवरला. असं आंब्यात 7 जागी का रस्ते भरलेत खरे साहेबांनी. आज कमीत कमी 70-80 लाखाचं काम सहखर्चातनं केले. कुठला शासनाचं काम नाही, कुठलं काय नाही, सहखर्चातनं केलेलं आहे. मग असल्या माणसाला तुम्ही मागं पाठीशी राहत नाही. हे जी जनतेनं जे त्याच्या विचारानं हे केलं पाहिजे. सर्व जनता हे केली, सगर वस्ती पूर्ण वाड्या वस्तीवरली खरे साहेब पाठीशी आहे. जवळजवळ 20-30 वर्षापासून तर आम्ही बघतोय एवढी वाईट कंडिशन चालू आहे. घरनं यायचं रानात म्हणलं तर चालत यायला लागत होतं, आबाळ उठलं तर गाडी घरला घेऊन जायला लागत होतं. अशा परिस्थितीत खरे साहेबांना खरंच काम करून दावलेलं आहे. आणि खरे साहेबांना सुरुवात केल्यामुळं आता दुसरी जी आहे ती आम्ही करतो म्हणून आता लागली ती. आणि खरे साहेबाची कुणी टीका करो किंवा काय करो, खरे साहेबांनी खरं काम केलेलं आहे. ह्यात काय दोमत कोणी करायचं काय काम नाही. आणि त्यांच्यावर जरी कोणी टीका करत असेल ते त्यांचा काय तर स्वार्थ साधवायचा असेल ह्या हिशोबात ती करत असतील. पण खरे साहेबामुळं ही काम झालं आणि इरस पैदा झाली. खरे साहेबांनी 1 टिपर टाकलं, आता म्हणते आम्ही 10 टिपर टाकतो. पण खरे साहेबांनी खरंच काम केलंय. त्यांच्यावर कुणी टीका करू नये आणि खऱ्या साहेबाला खरं सगळे निवडून द्यावं काय. आणि त्यांनी बघावं एकदा 25 वर्षात मस्त मोठं नेता आलं गेलं, पण शेतकऱ्याची कुणीच दखल घेतली नाही. गावात यायची गावातनं जायची, रानापर्यंत येत नव्हती. कारण त्यांना दिसत होतं चिकोल आले त्यातनं महागारी जायची, पण करतो कोण म्हणत नव्हतं. खरे साहेबांनी काम केलेलं आहे. दोघं जर तिथे गेली गाड्या घेऊन, तुमचं किती मनाचे करून घ्या. लगेच जे आमच्या गावात जी कोण फोडाकार ज्याच्याकडे दिलाय त्यांना सांगायचे फोन करून अशी माणसं आली त्यांना काय 50 खेपा लागू 100 खेपा लागू तुम्ही टाकून घ्या. पण म्हणली नाही ती तुम्ही त्यांना घेऊन या, तुमची इकी करून घेऊन या. 4 गाड्या जाऊ द्या, 2 गाड्या जाऊ द्या, त्यांनी आमचं सगळं व्यवस्थित काम केले. आमची शाळेची मुली असतील, आमच्या ऊसाच्या खेपा असतील, गोराशींच्या वैरणी असतील, गाड्या असतील, आमची जनावर असतील, अनेक अडचणी आमची त्यांनी सोडवली. त्या सध्या 30 वर्षात कुणीच केलं नाही, त्यांनी केले. आम्ही त्यांचं पूर्ण आभार आहे. आणि जी काय हीच वाढी नव्हतं, जिथपर्यंत त्यांचा मुरुम गेलाय, लहान मुली असतील किंवा घरातल्या महिला मंडळ असेल किंवा जाणकार व्यक्ती असेल, ही सगळं खरे साहेबच म्हणते ती.